आर्वी येथील लग्न कार्यात झालेला चोरीचा गुन्हा अवघ्या 6 तासात उघड करत तालुका पोलिसांनी मालेगावच्या दोघा चोरट्यांना अटक करत दागिन्यांसह चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस अधिक तपास करत आहे। दरम्यान अवघ्या 6 तासात गुन्हा उघडकीस आणल्याने तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। मोहम्मद सोयब मोहम्मद सलीम वय 26 वर्ष राहणार पवारवाडी मालेगाव, मोहम्मद रफीक मोहम्मद शराफत अली सिद्दीकी वय 19 वर्ष राहणार पवारवाडी अशा दोघा चोरट्यांच्या मालेगावात जाऊन तालुका पोलिसांनी मुसके आवळले आहे। सीसीटीव्ही फुटेज, अत्याधुनिक तपास तंत्र व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 6 तासात पोलिसांनी लग्नातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोनी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आर्वी या ठिकाणी कन्यादान मंगल कार्यालय या ठिकाणी दिनांक 30 मार्च रोजी विवाह सोहळा होता। सदर सोहळ्यामध्ये या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे भाऊ गणेश कुलकर्णी यांचा विवाह होता। विवाहासाठी आणलेले दागिने व रोख रक्कम हे फिर्यादींच्या आईच्या पर्समध्ये बॅगमध्ये ठेवले होते। सदर विधी चालू असताना 2 युवक कार्यालयामध्ये येऊन त्यांनी सदर फिर्यादींच्या आईच्या ताब्यात असलेली बॅग चोरून नेली। चोरून नेल्यानंतर सदरबाबतची माहिती आर्वी बीट दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील यांना मिळाली। त्यांनी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार कुणाल पाटील व इतर टीम असे मिळून सदर गुन्ह्याचा तपास हाती घेतला। सदर मंगल कार्यालय या ठिकाणी सीसी फुटेजच्या आधारे सदर आरोपितांचा मागोवा घेत ते मालेगावपर्यंत पोहोचले। मालेगावमधून त्यांनी सदर गुन्ह्यातील दोघी आरोपितांना अटक केली। त्यांनी या गुन्ह्यामध्ये चोरून नेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी 2,19,900 रुपयाची रोख रक्कम व दागिने अशी 100% गेलेली मालमत्ता हस्तगत केलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करत आहेत।